तर मित्रांनो, आज गेलो होतो आम्ही एका नवीन ठिकाणी. तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आलो होतो आम्ही घोराडेश्वर गोरक्षनाथला. बघू शकता किलबिल परिवार आपला सोबतच मतलब. तर जास्त टाइमपास न करता आम्ही निघालो वरच्या वाटेने. मंडळी, अजून आमच्या भरपूर पायऱ्या चढायच्या राहिल्यात. सुरुवात केली आम्ही आता. हॅलो गाईज, बघा नजारा आहे. दादू 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 मागो. त्याचं पुढचं चालू केलं, मागचं नाही करता येत का? कोणतं पण एकच सेल्फी तर सेल्फी. जर कुठे फिरायला गेलं ना काही बघा, हे असा नालायकपणा नाही करायचा, नाही तर घरच्या नाही तर लात घालायला येते. बघा, इकडून आलो आम्ही आता. हा मुंबई पुणे हायवे. इकडे अजून वर जायचं आम्हाला. इकडे पायऱ्या आहे. इकडून आलो पुण्याकडनं तळेगाव आहे. चला. मित्रांनो, अशा ठिकाणी थोडं सांभाळूनच फिरत जा बरं का. हे बघा, आम्हाला 2 भालू दिसले होते. यांची सेल्फी बघून ते तिथून फरार झाले. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मगर लाडले. कौन है? कहाँ से आते हैं? आता इकडे जायचंय. मित्रांनो, पावसाने थोडा दम काढल्यामुळे शूट करायला काही अडचण नाही आली. नजारा पण एक नंबर होता. पाण्याचं तलाव.
जागा बघा कसली निवडली त्यांनी एकदम गुळ आपले मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान बाबा मी आहे चला तुम्ही बाबा या वयात पण किती रिस्क घेतात किती पिशवी दादू सर दादू तुम्ही चप्पल आणायचं ते चप्पल खाली टाकून तर दुसऱ्या या इकडे गेले ते गेले बाबा चपलीपेक्षा जास्त वरून चढताना दाखव क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मजा येणार आहे सब क्या देखना पड़ कधी गहिया डोळ्यांच्या डोहात पार बुडते बघा या वयात सुद्धा बाबा तरुण पोरांना कॉन्फिडन्स देत आहे मन हे वेडी फुलते जाणते जरी हे पुन्हा डेंजर बरं का बाबा वय किती असं हो तुमचं 75 वय आहे बाबाचं जवान पिढीला कोण हे आत्ताचे पोरं तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण चला चला सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे तुझ कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे तुझ पावसाचे यार बेभान कसे गहिवरते चल चल मन यू 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 चल पुढे वरती चल बघा हे मित्रांनो मागची पिढी आणि ही आत्ताची पिढी बरोबरी नाही करू शकत गहिया डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे
वरती बघ वरती पाद साचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे स्टेडियम रोज पाद साचे का होते बेभान कसे गहिवरते पाऊस येतोय वाटतं दादा तिकडनं पाऊस येतोय वाटतं आईला आपल्याकडे जास्त आहे कुत्र्यांनी एन्जॉय केला इथं साजूक नाजूक तुला जरी बघून थोडी हसणं नजरेत तुझ्या बसलो असा तू एक इशारा देना मी उडतो गुरु मन पळतो तुरु तुरु तुझ्याच पाठी असा मी ग प्रेमात किती सुरू रंगीन जादू की तुझा तू तर मोरनी देखणी झुम झुम करते तू ग सुंदर चांदणी नभातनी लुक लुकणारी तू ग तू तर मोरनी देखणी झुम झुम करते तू ग सुंदर चांदणी नभात आजी बाबांना जरा बाबा या वयात कसाला रिस्क घेतात अभी मजा आएगा ना भिड़ो. हिच्या ओढणीचा ग्रेज एक ना फेस हो माझी करतो मॅनिफेस्ट मी 1 एका तिच्या समोर आय नो लाय ती चालते तेव्हा वाजे पाय छम 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 डोळ्यासमोर या तुम्ही वाचून आता आम्हाला थांबायला वेळ नाही तसंच आम्हाला महाराज पण भेटले महाराज पाठाचे विद्यार्थी आहेत का तुम्ही हा जोग महाराज जोग महाराज संस्था किती वर्ष झाले मला म्हणजे पाठ होऊन गाथा पाठ होऊन 5 वर्ष झाले पुढं गाथा पाठ आहे तुमचा हा असं आहे का इथं असतात पूजा सेवा तुमच्याकडे असते तसं कीर्तन वगैरे मग करतो जाऊन यायचं नाही तसं यायचं डबल पुन्हा संध्याकाळचं आणि राहायचं खायचं आपलं राहायचं तिथं आहे का? गाव आहे नाही हां हां ते मधुकरी देतात हां ते समोर मधुगिरी लावली एवढं गाव आहे, शेलारवाडी म्हणून ते मधुकरी देतात हां रात्रीचं इथंच का? रात्रीच इथंच हो का? तुमचा पण गाथा पाठ आहे हा किती वर्ष काढले तुम्ही इथं गाथा पाठ करताना पूर्ण 4 कुठं न जाता हां काय संदेश द्या जायचा विठोबाचा धर्म जाता हा संदेश द्यायचा आणि काय वा. चांगले रामकृष्ण रामकृष्ण आहे मला पाय दाखवा बस पाय दाखवा महाराज हो राम तर अशा प्रकारे आमचं व्यवस्थित दर्शन पण झालं आणि एन्जॉय पण झाला शेवटी पोहोचलो आम्ही गडाच्या पायथ्याशी भेटूया आता पुढच्या ब्लॉगला चला तर येतो आम्ही आता